गायकवाड, प्रभाग क्रमांक 22, एक इच्छुक उमेदवार असून मला आमच्या बापूसाहेबांनी म्हणजे दक्षिणचे लोकप्रिय आमदार सुभाष बापू देशमुख साहेबांनी माझ्या कामाच्या जोरावर 2 महिन्यापूर्वी दिवाळीचा स्नेह संवाद कार्यक्रमामध्ये भर सभेमध्ये तिकीट फायनल करून टाकले होते आणि माझं काम त्या प्रभागामध्ये 2007 पासून आज 18 वर्ष झाले मी त्या प्रभागामध्ये आहे। तो प्रभाग काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला होता। माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब, उज्ज्वलाताई शिंदे, प्रणितीताई शिंदे ह्यांचे मतदान तिथं आहे। तिथं एकेकाळची अशी परिस्थिती होती की कुत्रं उभारलं तरी काँग्रेस येते। अशा कठीण परिस्थितीतून 2007 पासून संघर्ष करत आज आपण तिथं भाजपचा बालेकिल्ला तयार केलेला आहे। अशी परिस्थिती असताना हे सगळं कामाच्या जोरावर आपण 1872 सभासद नोंदणी केले त्या ह्याच्यामध्ये आणि खासदारकीची भाजपाची जबाबदारी पूर्ण पाडली, आमदाराची भाजपची जबाबदारी पूर्ण पाडली, प्रभाग क्रमांक 22चं पालकत्व स्वीकारून तिथं भरघोस मतदान दिलं। त्या प्रभागामध्ये मुस्लिम समाजाचं आणि मागासवर्गीय समाजाचं मतदान जास्त आहे, पण सगळ्यांना समरस घेऊन तिथं सगळं भाजपचं वातावरण तयार केलं। पण ज्यावेळेस आपल्याला बापूसाहेबांनी तिकीट फायनल केलं आहे, मग त्या दिवसापासून घरोघरापर्यंत कमळ पोचवण्याचं काम केलं। आपण खासदारकीपासून लोकांच्या घरोघरी माझी मागणी आहे फक्त मला न्याय मिळावं। जसं आमदार साहेबांनी मला तिकीट फायनल केलं आहे तसं मला बी फॉर्म द्यावं आणि आमच्या 4 ते 5 दिवसा अगोदरच एक निर्धार मेळावा झाला। त्यात रोहिणीताई पण आले होते। त्यात असं ठरलं होतं की नवीन पक्षातील नवीन लोकांना सहभाग करून घ्यायचा नाही, पक्ष प्रवेश करून घ्यायचा नाही, निष्ठावंत लोकांना न्याय द्यायचं। जे आमदारकी खासदारकीसाठी इमानदारीने धावपळ केलं आहे त्यांच्या तिकिटाचा विचार करायचा असं ठरलं असताना आणि माझं तिकीट फायनल झालेलं असताना हे माहिती असताना देवेंद्र कोटे साहेबांनी तसंच सचिनदादा कल्याण शेट्टी साहेबांनी, जयकुमार गोरे साहेबांनी मिळून ह्या नागेश गायकवाड, किसन जाधव यांना रात्री 12 वाजता बालाजी सरोवर येथे पक्ष प्रवेश दिला। हे कारण नेमकं अजून समजलं नाही। आमचं एक भाजप पक्षाची शिस्त आहे, कोणीतरी असं हॉटेलमध्ये पक्ष प्रवेश करते का? एक तर जाऊन आमच्या भाजप कार्यालयामध्ये पक्ष प्रवेश करावं किंवा प्रदेशाध्यक्ष मुंबईला पक्ष प्रवेश करावा। तिथं शहराध्यक्ष पण तिथं उपस्थित नव्हते। स्थानिक आमदारांनी तुम्हाला उमेदवारी जाहीर केलेली असताना तुम्हाला कशाची भीती वाटायला लागली? आता नाही, आता काय झालं, जे राष्ट्रवादीचे नगरसेवक होते ते पहिलाच शरद पवारला फसून अजितदादाकडे आले, मग दत्ता मामा भरण्याच्या मागं लागले, दिलीप मानेच्या मागं लागले, यशवंत तात्या मानेच्या लागले। हे ते फसवेगिरी लोक आहेत। 113 मतांनी ते काठावर पास झाले लोक आहेत। त्यांना आमच्या कामाची आणि आमच्या आमदार साहेबांनी जे विकास कामाची हे भीती निर्माण होऊन त्यांनी सरळ आमच्या भाजपमध्ये पक्ष प्रवेश केले, जेणेकरून त्यांचं मरण त्यांना लक्षात आल्यामुळं आणि आमच्या भीतीमुळं ते डायरेक्ट भाजपमध्ये प्रवेश केले। बरं, आता तुम्हाला असं का वाटतंय की अजून भाजपची यादी जाहीर नाही आहे तरी तुमचं तिकीट कट झालंय, असं का वाटतंय तुम्हाला? आता संबंधित वातावरण बघितलं असतं, सगळं गुंतागुंतीचं वातावरण झालं आहे, कोणावर विश्वास ठेवावं काय कळत नाही। आता थोड्या दिवसा अगोदर पालकमंत्रीने शब्द दिला होता की जे दक्षिणचे आमदार आहेत सुभाष बापू देशमुख साहेब ह्यांना विचारूनच दिलीप मानेचा प्रवेश घेतला जाईल आणि लगेच 8 दिवसानंतर दिलीप मानेंनाही पक्ष प्रवेश झाला। म्हणून आता असं संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे। पण आमचे शिष्टमंडळ पालकमंत्र्यांना भेटले, रोहिणी तुपदळकर मॅडमला भेटले, सुभाष बापू देशमुख साहेबांना भेटले, मनीष भैया साहेबांना भेटले, पण सगळ्याचं एकच म्हणणं आहे की तुझं तिकीट फायनल आहे। मग मला जर तिकीट फायनल असेल तर तोंडी न बोलता मला एबी फॉर्म देऊन टाका माझ्या हातात। आधी जाहीर व्हायचे, बरं समजा तुम्हाला उमेदवारी जाहीर नाहीच झाली तर पुढची भूमिका तुमची काय असणार? पुढची जी भूमिका आहे, आमचे जे मार्गदर्शक आहेत, आम्ही एका नेतृत्वाखाली काम करतो, माननीय सुभाष बापू देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच पुढची योजना आमची आखली जाईल।